ओबीसी नेते एकवटले। मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे। बैठकीला गोपीचंद पडळकर, राम शिंदेही उपस्थित आहेत। बैठकीमध्ये राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित आहेत। बैठकीमध्ये पुढील रणनीतीबाबत चर्चा होणार आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरामध्ये जल्लोष साजरा केला जातोय, तर या विरोधामध्ये ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे। ओबीसी नेते एकवटलेले आहेत। सरकारच्या या निर्णयाविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी आपला विरोध जाहीरपणे दर्शवला असून ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक सुरू आहे। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या बैठकीचे अपडेट्स आपल्याला देते। ज्योत्स्ना, या ठिकाणी कोण कोण उपस्थित आहे? तृप्ती, अगदी बरोबर आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत जे आहे त्याचा अध्यादेश मसुदा जरांगे पाटील यांना राज्य सरकारने दिल्यानंतर एकूणच ओबीसी नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आणि आपण बघतोय की राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी तातडीची बैठक जी आहे ती त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईतील बोलावलेली आहे। आणि या बैठकीसाठी जवळपास राज्यभरातले एकूण 20 वेगळ्या संघटनेचे ओबीसी नेते जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत। त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे गोपीचंद पडळकर आणि त्याचबरोबर माजी मंत्री राम शिंदे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। तब्बल 50 नेत्यांची यादी जी आहे ती या बैठकीसाठी बनवण्यात आली होती। त्यापैकी 20 ते 22 नेते जे आहेत ते छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती जे आहे पोहोचलेले आहेत। त्यापैकी काही नेत्यांची यादी जी आहे ती आपण या ठिकाणी वाचून दाखवूया की मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती बैठक होती। त्यानंतर माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, त्यानंतर नारायण मुंडे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, आगरी समाजाचे राजाराम पाटील, शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश जगडे, तुकाराम बिडकर, लक्ष्मण हाके, दौलतराव शितोळे, सत्संग मुंडे, कल्याण दले, दशरथ पाटील, ॲडव्होकेट सुभाष राऊत, दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, ईश्वर बाळबुद्धे, बाळासाहेब कर्डक यांच्यासह अनेक विविध संघटनांचे आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। तृप्ती, या बैठकीमध्ये जे आहेत 3 महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केली जाणार आहे। ते म्हणजे राज्य सरकार जे वारंवार आकडा देत आहे की 54 लाख जे नव्याने कुणबी प्रमाणपत्र सापडले आहेत आणि 37 लाख कुणबी प्रमाणपत्र जे आहेत त्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नव्याने किती कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आले आहेत काय, आणि जसं जरांगे पाटील म्हणत होतं की एका प्रमाणपत्रावरती जे आहे ते सगळे सोयरे या शब्दाला घेऊन जे काही वादळ उठलेलं त्या शब्दाला घेऊन सुद्धा जी आहे महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे की जर एका कुणबी प्रमाणपत्रावरती सगळे सोयरे आणि इतर जणांना सुद्धा त्या एकाच कुटुंबातल्या इतर जणांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नसेल त्यांना सुद्धा शपथपत्राच्या आधारे जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिड केलं जाईल। अशा सर्व मुद्द्यांवरती जे आहे ते या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर आरक्षणावरती 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे ते हरकती नोंदवा असं आवाहन जे आहे ते राज्य सरकारने केलेलं आहे। त्यामुळे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यावरती जे आहे ते ओबीसी नेते हरकती नोंदवू शकतील यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणामध्ये जर इतक्या मोठ्या संख्येनं जर मराठा समाजातले कुणबी प्रमाणपत्र घेऊन जर ओबीसी आरक्षण घेणार असतील तर ओबीसी समाजाचा आरक्षणाचा टक्का जो आहे तो सुद्धा वाढवण्यात यावा का, यासाठी सुद्धा काही कायदेशीर प्रयत्न केले जातील का, या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। या व्यतिरिक्त पुढची रणनीती कशी असेल, म्हणजे आपण बघतोय की छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी जी बैठक होतीये त्यामध्ये आपण जरी ओबीसी नेते जे विविध संघटनेचे आहेत आणि भाजपचे सुद्धा नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले असले तरी सुद्धा आपण बघतोय की अनेक ओबीसी नेत्यांनी जे आहे, जर आपण राज्यभरातले ओबीसी नेते जर म्हणायचं गेलं तर सगळेच ओबीसी नेते याच्या बैठकीला उपस्थित नाहीये, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि त्याचबरोबर ओबीसी नेते उपस्थित नाहीयेत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होतीये। तुझ्याकडून अपडेट जाणून घेऊ। तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।